तर मंडळी, तुमच्यासोबत असं कधी झालंय का, मार्केटमधून किंवा ऑनलाईन तुम्ही शॉपिंग केली, तुम्हाला जी शॉपिंग करताना खूप छान दिसतंय, पण ॲक्च्युअल घरी आणल्यावर तो तुमचा जो ड्रेस आहे किंवा लिपस्टिक म्हणा, ती घरी आल्यावर तुमच्यावर सूटच होत नाही किंवा तुम्हाला आवडतच नाही. किंवा असं कधी झालंय का की तुमच्या फ्रेंडचा आणि तुमचा स्किन टोन हा सेम आहे, तुमचा कलर अगदीच सेम आहे, पण तोच सेम ड्रेस तुम्ही वेअर केल्यावर वेगवेगळे दिसता, म्हणजे की तुमच्या फ्रेंडवर तो खूप खोलून दिसतोय आणि तुमच्यावर तो डल दिसतोय. असं कधी झालंय? असं होण्यामागचं कारण तुम्हाला माहिती आहे का? तर त्याचं कारण आहे स्किन अंडरटोन. आता स्किन अंडरटोन म्हणजे काय, किंवा मी ही कन्सेप्ट पहिल्यांदाच ऐकली आहे. स्किन टोन माहिती आहे पण स्किन अंडरटोन माहिती नाही. कशाला टेन्शन घेताय? तुमची स्नेहल आहे ना सांगायला. तर स्किन अंडरटोन म्हणजे जो की आपल्या त्वचेच्या आतमध्ये असतो, जो आपल्याला दिसत नाही. आता स्किन टोन म्हणजे काय? तर स्किन टोन म्हणजे की जो आपल्याला दिसतो, जो आपल्या चेहऱ्याला किंवा आपण त्याला स्पर्श करू शकतो किंवा आपण इझिली सांगू शकतो ही थोडीशी फेअर दिसते, ही थोडीशी मीडियम आहे, ही थोडीशी ब्राउनिश आहे. म्हणजेच थोडक्यात भारतीय भाषेमध्ये बोलायचं झालं तरी थोडीशी गोरगोमाट आहे, किंवा ही थोडीशी गव्हाळ दिसते, किंवा हिचं स्किन टोन थोडंसं सावळं आहे, अशा भाषेत आपण वर्गीकरण करतो. पण स्किन अंडरटोन आपण कसं सांगायचा, तर हा जो स्किन अंडरटोन असतो तो त्वचेच्या आतमध्ये असतो आणि स्किन टोन असतो तो चेहऱ्याच्या पृष्ठभागावर असतो, ज्याला आपण फील करू शकतो, ज्याला आपण टच करू शकतो. पण स्किन अंडरटोन हा त्वचेच्या आतमधल्या भागेत असतो, ज्याला आपण बघू शकत नाही. स्किन टोन हा उन्हामुळे थोडासा डल होऊ शकतो, म्हणजे गोरा कलर असेल तर तो थोडासा सावळा दिसू शकतो. पण स्किन अंडरटोनचा कोणताही प्रभाव होत नाही उन्हामुळे किंवा कोणत्याही ऋतूमुळे. स्किन अंडरटोनला कोणताही प्रभाव होत नाही, तो आहे तसाच एक्झॅक्टली राहतो. तर स्किन टोनचे 3 भाग असतात, जसे की फेअर, मीडियम आणि डार्क. तसेच स्किन अंडरटोनचे 3 भाग पडतात, जसे की वॉर्म, कूल आणि न्यूट्रल. आता अंडरटोन ओळखायचा कसा, तर मेन मुद्द्यावर येऊयात, जास्त वाट नाही बघणार. तर करायचं तुम्हाला एवढंच आहे की तुम्हाला ह्या ज्या विंग्स असतात, जो मी प्रयोग सांगणार आहे तो तुम्हाला उन्हामध्ये किंवा उजेडामध्ये करायचा आहे. जेव्हा 9 असतील किंवा 10च्या पुढे जरी तुम्ही गेलात, कोवळ्या उन्हात बघितलं तर अत्यंत उत्तमच आहे. तर करायचं एवढंच आहे, जायचं तुमच्या विंग्स चेक करायच्या आहेत. जर तुमच्या विंग्स ह्या ग्रीनिश अंडरटोनच्या दिसतील तर तुमचा अंडरटोन हा वॉर्म आहे. जर तुम्हाला तुमच्या विंग्स ह्या ब्लूश दिसतील तर तुमचा अंडरटोन हा कूल आहे. आणि जेव्हा तुमच्या विंग्स ह्या दोन्ही कलरच्या दिसतील, म्हणजे ब्लूइश आणि ग्रीनिश, तर तुमचा अंडरटोन न्यूट्रल आहे. मोस्टली काय होतं, जेव्हा न्यूट्रल अंडरटोन असतो तेव्हा जो आपला कलर टोन असतो किंवा जो आतमधला कलर असतो तो सेम कलरचा असतो. त्याच्यामुळे न्यूट्रल अंडरटोन ओळखणं खूप सोपं आहे, काही किचकट नाही आहे. जायचं उन्हात, फक्त तुम्हाला चेक करायचं आणि तुम्हाला तुमचा अंडरटोन लगेचच लक्षात येईल बघायचं. आता तुम्हाला घ्यायचं फक्त आहे सोन्याच्या किंवा ज्या चांदीच्या वस्तू असतात त्या घ्यायच्यात. तर सोन्याची वस्तू लावून बघायची आहे. जर सोन्याची वस्तू तुमच्यावर खूप खुलून दिसते, त्याच्यामध्ये तुमचा चेहरा खूप गोरा दिसतोय किंवा एक कळतं ना की बाबा हे सूट होतं, आपल्याला खूप खुलून दिसतोय, चेहऱ्याचा जो कलर असतो तो अजून छान दिसतो, तर समजून घ्यायचं तुमचा अंडरटोन हा वॉर्म आहे. जेव्हा तुम्ही चांदीचे ज्वेलरी घालणार आहोत त्याच्यामध्ये तुमचा स्किन टोन हा असा उभरून दिसतोय, खूप छान दिसतोय, किंवा 2-3 टोन अप जातोय, तर तुम्ही समजून घ्यायचे तुमचा अंडरटोन हा कूल आहे. जेव्हा दोन्हीही तुमच्यावर गोल्डन आणि सिल्वर दोन्ही वस्तू खूप छान दिसतात, त्याच्यामध्ये दोन्ही पण एक सोबत छान दिसतात, तर समजून घ्यायचंय तुमचा अंडरटोन हा न्यूट्रल आहे. आता प्रयोग क्रमांक 3. आता अंडरटोन अजून एकदा कसं होतं, तर जायचंय उन्हामध्ये, जायचंय आणि थोडंसं 5-10 मिनिटं थांबायचं. अगदीच 10 मिनिटं नाही थांबायचं, 5 मिनिटं थांबायचं, किंवा एकाच दिवशी असं स्कार्फ न बांधता उन्हात जायचं. ठीक आहे. घरी आल्यावर तुम्ही आरशात बघायचंय. जर तुमचा स्किन टोन हा डल झाला असेल, म्हणजे तुम्हाला टॅन झालं असेल, तर समजून जा तुमचा अंडरटोन हा वॉर्म आहे. किंवा ह्याच्या उलट, जेव्हा तुम्ही उन्हातून जाऊन येताय आणि तुमचा चेहरा हा टॅन होण्याऐवजी तो रेडिश दिसतोय, ठीक आहे, काही जणांचा चेहरा असा लाल लाल झालेला दिसतो, तर समजून घ्यायचंय तुमचा अंडरटोन हा कूल आहे. तर मंडळी, माझा अंडरटोन मी तुम्हाला सांगतेय, माझा अंडरटोन हा न्यूट्रल आहे. माझ्यावर कोणत्याही गोल्ड म्हणा किंवा सिल्वर म्हणा
दोन्हीही गोष्टी खूप छान दिसतात आणि जे न्यूट्रल जे टोन्स असतात. आता नेक्स्ट जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास मी नेक्स्ट कलर व्हील घेणार आहे, त्याच्यामध्ये अजून कलर मी तुम्हाला डिस्क्राईब करणार आहे की ते तुमच्यावर कोणते छान दिसतात. तर म्हणजे माझ्यावर दोन्ही कलर म्हणजे जसे वॉर्म अंडरटोनचे कलर, कूल अंडरटोनचे कलर दोन्ही छान वाटतात. तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा की तुमचा अंडरटोन कोणता आहे, जेणेकरून मला पण समजेल की हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत खूप छान पोहोचलेला आहे. तर मंडळी, आजचा हा व्हिडिओ इथेच संपतोय. भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी. मला माहिती आहे तुम्हाला हा व्हिडिओ खूप छान समजलाय. जर तुम्हाला हा व्हिडिओ खूप छान समजला असल्यास तुम्ही मला तुमचा अंडरटोन नक्की सांगा, जेणेकरून मला खूप छान आनंद होईल. थँक्यू. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.